ती आली, तिनं पाहिलं, अलगद उचललं आणि ती घेऊन गेली। एकीकडे बिबट्याची दहशत, दुसरीकडे टाकळी भीमात सुखद पुनर्मिलन। पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात जिथे रोज बिबट्याच्या हालचालींमुळे शेतकरी आणि नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरतायत, मात्र शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा परिसरात निसर्गाने एक वेगळाच दिलासा देणारा क्षण दाखवलाय। रात्र शांत होती, शेत शिवारात अंधार पसरलेला होता आणि अचानक ती आली, थांबली, पाहिलं, क्षणभर आजूबाजूला नजर फिरवली आणि मग अलगद आपल्या बछड्याला उचललं, थोडं पुढे नेलं, पुन्हा परत आली, दुसरं पिल्लू उचललं आणि अंधारात नाहीशी झाली। हा प्रसंग कुठल्याही चित्रपटातील नव्हता, तर शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथे ऊस तोड सुरू असताना बिबट्याचे 2 बछडे आढळून आले होते। त्यानंतर वन विभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या वतीने या बछड्यांना सुरक्षित ठेवण्यात आलं। बछड्यांना हात न लावता परिसरात रात्री शांतता राखत त्यांच्या आईला परत येण्याची संधी देण्यात आली। त्या ठिकाणी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात रात्रीच्या सुमारास बिबट मादी येऊन आपल्या दोन्ही बछड्यांना सुरक्षितपणे उचलून सुरक्षित स्थळी घेऊन जात असल्याचं स्पष्टपणे कैद झालंय। या ठिकाणी ऊस तोडणी चालू होती आणि जे ऊसतोडी कामगार आहेत ते भयभीत झाले आणि त्यांचे जे मालक आहेत त्यांनी आम्हाला कळवलं। आम्ही इथे आलो, बिबट्याची पिल्लं जी आहेत ती वन विभागाच्या माध्यमातून ताब्यात घेतली आणि त्यानंतरून रात्री सगळे अधिकारी वगैरे येऊन आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे वगैरे लावले आणि त्या मादीचं आणि पिल्लांचं पुनर्मिलन करून दिलं। एकीकडे रोज बिबट्याची दहशत, शेत शिवारात भीतीचं वातावरण आणि दुसरीकडे कोणताही संघर्ष न होता, कोणतीही हानी न होता घडलेलं हे सुखद पुनर्मिलन। या ठिकाणी शेतात ऊसतोड चालू असताना जी बिबट्याची पिल्लं आढळून आली होती, कामगार सगळे घाबरले होते, स्थानिक नागरिक घाबरून गेले होते, परंतु आम्ही ती बिबट्याची पिल्लं ताब्यात घेऊन वन विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एका कॅरेटमध्ये व्यवस्थित ठेवली आणि त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावून ठेवला होता। रात्रीच्या सुमारास मादी आली आणि ती पिल्लं ती घेऊन गेलेली आहे। आता काय होतं, लोक घाबरून गेले होते, परंतु आता या ठिकाणी पाहिलं, लोक काही सांगत होते पिल्लं घेऊन जा, पिल्लं इथं ठेवू नका, बिबट्या त्रास देईल, परंतु आम्ही व्यवस्थितपणे त्या ठिकाणी ठेवली। ती मादी व्यवस्थित आली, ती पिल्लं शांततेत घेऊन गेली, त्यामुळे माणसांना पण काही धोका झालेला नाही आणि त्या जनावरांना पण काही धोका झालेला नाही। त्यामुळे आपण जर शांत राहून व्यवस्थित प्रकारे ते प्रकरण हाताळलं तर माणसाला पण काही धोका राहत नाही आणि त्या वन्य प्राण्यांना पण काही धोका राहत नाही। त्यामुळं माणसाने फक्त शांत राहून व्यवस्थित खबरदारी घेणे हे गरजेचं आहे। या घडलेल्या प्रसंगातून समाजाला एक महत्त्वाचा संदेश मात्र मिळतो, घाई, गोंधळ आणि अनावश्यक हस्तक्षेप टाळला तर निसर्ग ही आपली जबाबदारी स्वतः पार पडतो। टाकळी भीमाच्या शेत शिवारात त्या रात्री केवळ बिबट मादीच आपल्या बछड्यांसह निघून गेली नाही, तर भीतीच्या वातावरणात आशेचा एक क्षण मागे ठेवून गेली असंच म्हणावं लागेल। सध्या मानव आणि बिबट मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो, परंतु हा संघर्ष होत असताना हे देखील अधोरेखित होय की मानवाने निसर्गावरती मात करण्याचा प्रयत्न केला आहे, निसर्गावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वन्यजीव हे मोठ्या प्रमाणावर मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसत आहे। परंतु काल टाकळी भीमामध्ये जी बिबट्याच्या बछड्याच्या पुनर्मिलनाची घटना घडली, यातून एक अधोरेखित होतं की बिबट्याच्या अस्तित्वाला आपण धोका निर्माण केला नाही, तर ते स्वतःची व्यवस्था स्वतः करताना आणि मानवाला कुठलाही धोका निर्माण करून, मानव आणि वन्यजीव हे निसर्गाचा एक भाग आहे, ते एकमेकांचे शत्रू नसून ते एकमेकाला पूरक आहे। त्यामुळे मानव आणि बिबट हा संघर्ष टाळायचा असेल तर वन्यजीवांना किंवा निसर्गाला आपण धोका निर्माण करून दिला नाही पाहिजे, एवढंच या गोष्टीतून साध्य होत आहे। सचिन धुमाळ, लोकशिवाय न्यूज, शिरूर, पुणे।